नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालय भरती 2025-26 या अनुषंगाने फॉर्म भरण्यासाठी आता पुन्हा एकदा 8 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे। खूप मोठी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो। आता फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत। त्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट काढावी लागते। त्या प्रिंटवरती तुम्हाला काळ्या पेनाने सही करायची आणि तुमचा फोटो लावायचा आहे। या संदर्भातलीच अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आता आपण जर काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्या जाहिरातीच्या अनुषंगाने तुम्ही जर काही उमेदवारांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेमध्ये तुम्ही गेलात, ते स्पष्ट उल्लेख केलाय बघा। उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा, पहिला मुद्दा। ओके, त्यानंतर बघा, संपूर्ण भरलेला अर्ज सादर म्हणजे सबमिट केल्यानंतर उमेदवाराने प्रिंट ऍप्लिकेशन मध्ये जाऊन जो रजिस्टर आयडी नंबर आहे तो व तुमची डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाकून प्रिंट काढून या प्रिंटआउट वर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरताना जो फोटो अपलोड केलेला होता तुम्ही, तो फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे। लक्षात घ्या, अर्ज भरताना जो फोटो तुम्ही अपलोड केलेला आहे तोच फोटो तुम्हाला तिथे प्रिंटआउट वर तुम्हाला चिटकवायचा आहे। ओके, अत्यंत महत्त्वाची। आणि विहित जागेवर काळ्या पेनाने स्वाक्षरी करावी। ओके, काळ्या बॉल पेनाने, साध्या काळ्या बॉल पेनाने तुम्हाला सही करायची। अर्जाची जी प्रिंटआउट आहे ती स्वतःकडे जतन करून ठेवावी, म्हणजे सांभाळून ठेवा व्यवस्थित। सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत। काही विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल की प्रिंटआउट काढून फोटो लावून सही करून कागदपत्र घेऊन आपण पोस्टाने पाठवायचं, तर अजिबात नाही, पोस्टाने पाठवू नये। मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्यावेळी सदरील अर्जाची प्रत उपलब्ध करावी। ते तुम्हाला सांभाळून ठेवायची, तुमच्या निवडी प्रक्रियेमध्ये पुढे तुम्हाला ती लागणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हवं तर 2-3 प्रिंट काढून घ्या, व्यवस्थित सांभाळून ठेवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।